साखरेचा पाक न करता अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही तिळाची वडी आपली तयार झालेली आहे। मी आता तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा किती खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे। फक्त 10 मिनिटात ही वडी तयार होते। मकर संक्रांत म्हटली की प्रामुख्याने तिळाचे प्रकार बनवले जातात, जसे की तिळगुळ लाडू, तिळ चिक्की, तिळपोळी। तर आपण आज तिळाचे लाडू तर बनवलेलेच आहेत, तर आपण आज तिळ चिक्की हा प्रकार बनवणार आहोत। माझं लग्न होऊन सासरे आले तेव्हा मला एवढे असे पदार्थ बनवता येत नव्हते। मग सासूबाईंच्या हाताखाली शिकून असे बरेच पदार्थ मी बनवायला शिकले। त्यातलाच हा तिळगुळ चिक्कीचा प्रकार। अगदी 10 मिनिटात बनणारी, पाक न करता झटपट चिक्की कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम पॅन गरम करून घेतलाय। 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। हे साधे तीळ आहेत, बिना पॉलिशचे। त्यात आपण भाजून घेऊया। थोडं कपड्याने पुसून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर मंद गॅसवर असे खमंग भाजून घ्यायचे। बघा हे तीळ कसे असे तडतड उडत आहेत, म्हणजे आपले तीळ चांगले खमंग असे भाजून झालेले आहेत। तर ते आता आपण काढून घ्यायचे। तीळ खमंग भाजून झाले, ते आता काढून घेऊया। हे तीळ असे थोडेसे थंड होऊ द्यायचे। तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला साखरेचा पाक करून घेऊ। वाटी तीळ होते, ही अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तर टाकली की पटपट हलवून घ्यायचं। आता हे साखर कशी त्याचे कॅरमेल तयार होतं आणि काळा कलर येतो आणि ती जळते पण। ही पहा आता आपली साखर विरघळत आलेली आहे। हे साखर विरघळताना याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही। अगदी मंद गॅसवर साखर अशी परतून घ्यायची। तिला पाणी सुटतं साखरेला। साखर संपूर्ण विरघळून झालेली आहे। आपण तिचा पाक वगैरे काही करायचं नाहीये। आता ह्याच्यामध्ये वेलची सिरप टाकलेले आहे, थोडीशी जायफळ पावडर, तर त्याच्यातच आपण तीळ भाजले होते तीळ ते टाकून घेणार आहोत। तर मी गॅस पहिला बंद करून घेते, भांडं खाली उतरून घेते। म्हणजे थोडंसं तूप टाकायचं, अगदी अर्धा चमचा, म्हणजे आपली चिक्की जी बनवतो त्याला चकाकी चांगली येते। तर आपण ह्याच्यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत। चांगलं मिक्स करून घेते। चांगलं असं मिक्स झालेलं आहे त्या साखरेच्या पाकामध्ये, म्हणजे आपलं साखरेचं प्रमाण बरोबर आहे। आता हे मी बटर पेपरवर काढून घेते। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही थालीवर एखाद्या काढून थापून घेतली तरी चालेल। हे लाटून घेते। कोमट असतानाच कट करून घ्यायची। साखरेचा पाक न करता अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही तिळाची वडी आपली तयार झालेली आहे। मी आता तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा किती खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे। फक्त 10 मिनिटात ही वडी तयार होते। तरी कुरकुरीत खुसखुशीत चिक्की तुम्हाला कशी आवडली ते कमेंटमध्ये सांगा। तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।